नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण गेले 4 भाग आत्मबोध या टायटलखाली अद्वैत वेदांत आणि उपनिषद जी शंकराचार्यांनी सांगितली ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप इंटरेस्टिंग विषय आहे. आपल्या सगळ्यांचे मला मेसेज येत आहेत, फोन येत आहेत की आपल्याला विषय आवडतो आहे. मी सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जरा अवघड आहे समजायला, कारण त्याला चिंतन मनन आणि नितध्यास ह्याची फार गरज आहे. म्हटलं तर पडतं आहे, म्हटलं तर कसं काय समजून घ्यायचं. कारण मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. मला माझं जीवन सरळ जगता येत नाही, किती जीवनात समस्या आहेत आणि एकदम मी ब्रह्म आहे हे पटत नाही. त्याच्याकरता उपनिषदांमध्ये आपलं खरं अस्तित्व समजून घेण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम काय, सीन आणि सियर आपण समजून घेतलं. सीन म्हणजे काय, जे दृश्य आपल्याला दिसतं आहे, म्हणजे दृष्टा आणि दृश्य. दृष्टा म्हणजे आपण असतो, म्हणजे आपलं आवर रिअल नेचर, म्हणजे आपलं खरं अस्तित्व जे आत्मस्वरूप आहे, जे ब्रह्मस्वरूप आहे, तो आपण दृष्टा असतो. आणि दृश्य हे समोरचं जे जग दिसतं आहे, त्या जगामध्ये आपला देहसुद्धा आला. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आपले विचार आले, आपलं मन आलं, कारण आपल्याला ते अनुभवता येतं आहे. म्हणून अनुभवणारा आणि अनुभव आपण समजून घेतलं मागच्या एपिसोडमध्ये. आपण अनुभवणारे असतो. अनुभव आपण सगळ्या जगाचा घेतो आहे, आपल्या देहाचा घेतो आहे, आपल्या विचाराचा घेतो आहे, आपल्या जीवनात घडत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा घेतो आहे. म्हणजे अनुभव घेणारे आपण आहोत. हे सारखं घोकायचं असं सांगितलं आहे. की आपण नेहमी काय विचार करतो की मी म्हटलं की लगेच आपण या स्थूल देहाला मी म्हणतो की आपले विचार बुद्धी मन, म्हणजे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स म्हटलं त्याला. बॉडी माइंड थॉट कॉम्प्लेक्स म्हणजे तेवढ्यापुरतंच स्थूल देह, विचार आणि बुद्धी ह्यालाच मी म्हणतो आहे. तो मी आहे का खरा? नाही आहे. कारण ह्या तिन्हीमधल्या गोष्टी ज्या काही बदलत आहेत, जन्माला आल्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. मी आधी लहान होतो, मग हळूहळू मोठा व्हायला लागलो, मग जीवनात वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या, लग्न झालं, मुलं झाली. आपण विषय समजून घेतला की ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो आहे, आपण त्याचे साक्षी आहोत आपल्याच जीवनात घडणाऱ्या गोष्टींचे. म्हणजे साक्षी म्हणून जो कोणी आतमध्ये आहे तो वेगळा आहे. एक्सपिरियन्सर एक्सपिरियन्स हा बाहेर आहे, आपण एक्सपिरियन्सर आहोत, म्हणजे आपण अनुभवणारे आहोत. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हा चेंजिंग असतो, सब्जेक्ट हा फिक्स असतो. आपण सब्जेक्ट आहोत, पण देहाला सब्जेक्ट म्हटलं तर गोंधळ आहे. कारण देह हा बदलणारा आहे. देह एक दिवशी आपल्याला त्या देहाचा त्याग करावा लागणार आहे. विचार हे रोजच बदलत आहेत. सकाळचे विचार दुपारी नाहीत, दुपारचे संध्याकाळी नाहीत. आपण ते रोज अनुभवतो. मग मी म्हणून कोण आहे या देहाच्या ठिकाणी? तर तेच वैश्विक चैतन्य आहे, तेच ब्रह्म आहे, त्यालाच आपण आत्मन म्हणतो. हे सारखं घोकायचं म्हणतात ते. आपण सरसकट ह्या स्थूल देहाला आणि आपल्या विचारांना मी म्हणत असतो, त्यामुळे दुःख वाटायला येतं. हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामागं सांगण्याचा उद्देश त्यांचा काय आहे, आपलं खरं रिअल नेचर आपल्याला न कळल्यामुळे आपण कर्म करतो आणि कर्मामुळे आणि मग कर्माच्या सिद्धांताप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असंख्य नको असलेल्या गोष्टी घडतात. कारण आपण अपेक्षा, हव्यास ह्या सगळ्या गोष्टीच्या मागं लागून ह्या जीवनात असं काहीतरी कर्म करून ठेवतो की त्या कर्माच्या नियमाप्रमाणे आपल्याला पुन्हा ते कर्म भोगण्याकरता यावं लागतं. ती कर्म आपल्याकडे परत येतात, कारण ती ॲक्शन झाली आहे. त्या ॲक्शनला रिॲक्शन ही फिक्स आहे, कारण तो सृष्टीचा नियम आहे. सृष्टी म्हणजेच माया. म्हणून वेदांत काय सांगतं, तू तुझं खरं अस्तित्व काय आहे हे समजून घे, तर तू ह्याच्यातून सुटशील. कारण तूच ब्रह्म आहेस हे तुला कळेल, कारण त्याच्याशिवाय विश्वच नाही आहे. सगळ्याच्या मुळाशी तोच आहे, म्हणजे तुझ्याही मुळाशी तोच आहे. तर मनुष्याची निर्मिती करण्यामागचं कारण त्याच्यामध्ये जो आपल्यामध्ये जो काही जीवात्मा म्हणून आहे तो समजून घेऊ शकतो. आपल्यामध्ये जो जीवात्मा म्हणून आहे, बुद्धीच्या माध्यमातून हे विश्व काय आहे हे तो समजून घेतो. त्याबरोबर स्वतः कोण आहे हेही समजून घेतो. फक्त तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपलं काय झालेलं आत्तापर्यंत अनेक जन्म परत्वे
आपण स्वतः कोण आहे ह्या विषयालाच आपण आलेलो नाही. आपल्याला जग सगळं अनुभवता येतं आहे आणि आपण ह्या स्थूलदेहाला मी म्हणतो आहे आणि काहीतरी ह्या जगाकडून मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते मिळवण्याच्या प्रयत्नात असं काहीतरी कर्म करतो आहे की त्या कर्मपरत्वे आपल्याला पुन्हा जन्म घ्यायनं भाग पडतं आहे. मग वेदांत सांगतो तू स्वतःचं अस्तित्व काय हे समजून घे ना, मग या सगळ्यातूनच मुक्त होशील. सॉल्वेशन म्हणजे मुक्ती कशाला म्हटलेलं आहे? आपलं स्वतःचं अस्तित्व खरं काय आहे हे समजणं. मग आपल्याकडनं नको असलेलं कर्मच होणार नाही, कारण सगळं विश्वच तुझं आहे म्हटल्यानंतर आपण काय कर्म करणार, कुणाकडून अपेक्षा ठेवणार? म्हणून ट्राय टू अंडरस्टँड युअर रिअल नेचर. म्हणजे आपलं खरं अस्तित्व काय आहे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात यू आर इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस हू एक्सपिरियन्स एंटायर वर्ल्ड थ्रू दिस बॉडी माइंड अँड थॉट्स. ह्या देह माध्यमातून आपण हे जग अनुभवतो आहे. आपण म्हणजे आपलं खरं अस्तित्व जे चैतन्य स्वरूप आहे ते. आता आपल्याला काही गोष्टी क्लिअर होत आल्यात. मग आपण हे समजून घेतलं की ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या म्हटलेलं आहे. मग ते थोडं कळायला अवघड जातं. ब्रह्म हे एकच सत्य आहे, जग मिथ्या कसं? का मिथ्या म्हणजे ते नाही असं नसून ते आहे, परंतु तो एक भास आहे. भास म्हणजे कसा? तो त्या ब्रह्मातूनच निर्माण झालेला आहे. त्याच्याकरता आपण कसाचं उदाहरण घेतलं? समुद्र आणि त्याच्या लाटा. त्या समुद्रातूनच लाटा स्वरूपामध्ये ज्यावेळेला फेस आणि बुडबुडे असे वर येतात, ते कशातून निर्माण झाले आहेत? त्या समुद्रातूनच निर्माण झालेले आहेत. त्या समुद्राशिवाय त्याला अस्तित्व नाही आहे. तसं ह्या ब्रह्माशिवाय ह्या मिथ्या जगाला अस्तित्व नाही आहे. हे तात्पुरतं निर्माण झालेलं आहे आणि ते उत्पत्ती स्थिती लय ते निर्माण होतं, काही काळ टिकतं आणि त्याचा लय होतो. हे चालूच असतं. पण हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्या खरं आपलं नेचर जे आहे, जे कॉन्शियसनेस आहे त्याला माहिती आहे, कारण त्याच्यापासूनच निर्मिती आहे. फक्त मानवाला कळायला पाहिजे, तेव्हा तो मनुष्य मुक्त होतो. 84 लक्ष योनीपरत्वे जे जीव म्हणून जन्माला आले आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश 5 तत्व आपल्याला माहिती आहे. पूर्ण ह्या विश्वाची निर्मिती 5 तत्वातून झालेली आहे. आपल्या देहाची सुद्धा. आपण तो विषय याच्या अगोदर समजून घेतलेला. पहिल्यापासून आपण एपिसोड पाहतात. पंचतत्वात्मक स्थूल देह कसा असतो, त्याचं प्रमाण काय आहे, मग त्याच्या प्रमाणात कमी अधिकपणा झाल्यामुळे काय काय होतं हे आपण सगळं समजून घेतलं आहे. मग ही जी काही 5 तत्वाचे जे काही जीव आहेत त्याच्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे? तर तो जीवात्मा आहे आणि तो म्हणजे मनुष्य आहे. त्या जीवात्म्याला आपलं खरं अस्तित्व आत्मास्वरूप आहे हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला तो मुक्त होतो. एवढंच आहे. परंतु गडबड तिथंच आहे. मनुष्य योनीपर्यंत परमेश्वर आणून सोडतो, कारण त्या जीवांना ज्ञान नाही आहे, त्यांना बुद्धी नाही आहे. ते आपलं जगत असतात. त्यांचं स्थित्यंतर परमेश्वर करतो. मनुष्य देहामध्ये स्थित्यंतर करायला अवकाश तुझं तू स्थित्यंतर करून घे म्हणतो परमेश्वर, कारण तुला तर बुद्धी दिली आहे. जीवात्मा आहे तुझ्या ठिकाणी. मग हे सगळं जग अनुभव आणि तू स्वतः कोण आहेस हे समजून घे. आत्तापर्यंत जेवढे साधू संत योगी सद्गुरू जेवढे होऊन गेले सगळ्यांनी हाच विषय सांगितला, कारण ते मुक्त अवस्थेला गेले. त्यांना ब्रह्म काय हे कळलं. ते म्हणतात मला कळलं तर तुलाही कळून दे, तू समजून घे. म्हणूनच ते ज्ञानी करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला. पण आपण ज्ञानी व्हायच्या ऐवजी आपल्याला जीवनामध्ये ज्या काही गोष्टीची कमतरता आहे त्या पूर्ण करण्याकरता आपण त्यांच्या पाठीशी लागतो. त्यांना म्हणतो माझी ही अपेक्षा पूर्ण करा. ते म्हणतात अरे कसली अपेक्षा, तुला जीवनच कळलेलं नाही आहे. तू ज्याच्या मागं लागला आहेस त्याच्यात सुखशांती समाधान नाही आहे. समाधान ही अवस्था आंतरिक आहे, ती तुझ्याच आत्म्याकडे आहे. तुझं जे खरं अस्तित्व आहे ते अतिशय शांत आहे, ते सच्चिदानंद अशा अवस्थेमध्ये आहे, पण त्याची तुला जाणीव नाही आहे. कारण अनेक जन्माची माती ह्या स्थूलदेहावर आपण समजून घेतलं त्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये की त्याच्यावर पुटं चढलेली आहेत. समजतच नाही आहे नक्की काय चालू आहे, कुणी जन्माला घातलं आहे, कशाकरता आपण जन्माला आलो आहे आणि ते काय करतो आहे आणि कुठं जाणार आहे कशाचा पत्ताच नाही आहे. खरं म्हणजे वैश्विक चैतन्य मूळ आपल्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळेच अस्तित्व आहे. मग त्याच्याकरता एक उदाहरण देतात ते, जसं म्हणे एका अंधाऱ्या खोलीमध्ये एका माणसाला उभं केलं असतं. त्याला काही कळत नाही आजूबाजूला काय आहे. तेवढ्यात एक वरून कवडसा येतो सूर्याचा
कौलातून, आणि तो कवडसा जिथं पडतो तिथं उजेड येतो, आणि त्या उजेडामुळे तिथं काय आहे याचं त्याला ज्ञान होतं. त्याला दिसायला लागतं खाली उजेड पडला म्हणून. मग त्याला आता कळत नाही की आजूबाजूला काय असेल. तिथं खालचं मला कळते, आजूबाजूचं कळत नाही आहे. मग त्याला बुद्धी असते. तिथं पडलेली एक अशी वस्तू घेतो की त्याच्यावरून तो कवडसा परावर्तित होईल. तिथून वरून आलेल्या कवडसाचं परावर्तन तो समोरच्या वस्तूवर करायला लागतो. त्यामुळे समोर ठेवलेल्या वस्तू त्याला दिसायला लागतात. इकडं काय आहे, इकडं काय आहे, समोर काय, डावीकडे काय, उजवीकडे काय, मागं काय आहे, सगळीकडे तो फिरवून बघायला लागतो. तो कवडसा त्या वस्तूवरून परावर्तित होऊन समोर उजेड पडायला लागतो, बॅटरीचा आपण लाईट मारल्यासारखा, आणि त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान व्हायला लागतं. आणि तो ह्या एक एक गोष्टीचं ज्ञान करून घेत तो इतका त्याच्यात अडकून जातो की त्याचं आयुष्य संपून जातं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो विसरून जातो. ती गोष्ट म्हणजे कवडसा कुठून आला आहे तेच बघायचं विसरून जातो. ज्या कवडसामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालं, तो कवडसा कोण समजूनच घेत नाही. तेच मानवी जीवन आहे. आपल्याला अस्तित्व कुणामुळे आहे तेच समजून घेत नाही आपण. आणि त्याच्या अस्तित्वामुळे ही पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आपण सगळे हे कार्य करतात. आपण हे जग अनुभवतो. आपल्याला ऐकायला येतं, आपल्याला बोलायला येतं, आपल्याला वास येतात, आपण डोळ्यांनी बघतो. पण हे सगळं कुणामुळे चालू आहे? ते जे वैश्विक चैतन्य आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपी आहे त्याच्यामुळेच तर आहे ना. पण त्याचं आपण कधीच ज्ञान करून घेत नाही. त्याच्या अस्तित्वामुळे जग अनुभवतो आहे, पण तो कोण आहे याचं मात्र आपण ज्ञान करून घेत नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. मग उपनिषद काय सांगतात? अरे तू स्वतः कोण आहेस हे समजून घे. त्याशिवाय तुला परमेश्वर समजणार नाही, विश्व कळणार नाही, ब्रह्मांड कळणार नाही, काहीही कळणार नाही. तुला ज्यावेळेला तुझं खरं अस्तित्व कळेल त्यावेळेला सगळे दरवाजे उघडे होतील. आणि सारं विश्व काय आहे, ह्या विश्वाचा निर्माता कोण आहे, आणि हे तात्पुरतं कसं निर्माण झालं आहे, त्याच्याकरता आपण समजून घेतलं की वेकिंग, ड्रीमिंग आणि डीप स्लीप. वेकिंगमध्ये आपल्यामध्ये जी चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीमुळे आपला देह हा उभा आहे आणि सगळं जग अनुभवतो आहे. तीच चैतन्य शक्ती त्याला स्वप्नामध्ये तीच असती मागं. त्याच चैतन्य शक्तीच्या माध्यमातून आपली बुद्धी असं कुठल्या तरी एका काल्पनिक जगाची निर्मिती करते की त्याच्यात आपण असतो. त्यावेळेला आपलं तिथलं अस्तित्व आपण अमान्य करत नाही, आपण आहोत म्हणतो. आणि त्याच्यानंतर डीप स्लीप आहे. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला अनुभवता येतात. आणि तो जो कोणी अनुभवणारा आहे तो मी असतो. म्हणजे आपण म्हणतो मला गाढ झोप लागली होती, आपण म्हणतो मला स्वप्न पडलं होतं, स्वप्न आठवतं म्हणतो. आणि आपलं हे जागृत अवस्था म्हणजे ज्याला आपण वेकिंग स्टेज म्हणतो. ह्या तिन्ही गोष्टी, ह्या तिन्ही अवस्था आपल्याला अनुभवता येतात आणि आपण त्या अनुभवतो. तो जो कोणी अनुभवणारा आहे तो मी आहे. ते आपलं खरं वैश्विक चैतन्य आहे. ते म्हणतात आत्ता ह्या क्षणी आहे आणि ह्या क्षणी ते मुक्त आहे असंही म्हणतात. त्याचं फक्त आपल्याला नॉलेज नाही, आपल्याला ते कळत नाही. ते कायम मुक्तच आहे. ते फक्त साक्षी आहे. ते आपल्या जीवनात काय काय चालू आहे, आपण काय विचार करतो आहे. आपण क्षणभर विचार केल्यानंतर आपलं हे लक्षात येतं की आपल्या मनात चाललेले विचार आपल्याला कळत आहेत की नाही. आता ह्या क्षणी आपण हे ऐकतो आहे. काय हे सांगतात नक्की? श्रीकृष्णाने गीतेमध्ये असंच काहीतरी आत्मा अमर आहे वगैरे वगैरे असं सगळ्या गोष्टी सांगितल्या. वेदांतात आणि उपनिषदांमध्ये सगळं हेच सांगितलं आहे. मग हे लक्षात का येत नाही आहे, समजत का नाही आहे? जीवन तरी जगतो आहे, जीवनामध्ये दुःख आहे, अशांतता आहे, एक दिवशी म्हातारा होऊन आपण मरणार आहोत हेही माहिती आहे. मग कुठं जाणार आहे? जाणार कुठं आपण नंतर? आणि जो जातो तो कोण जातो? काहीतरी विचाराची चक्र डोक्यामध्ये चालू होतात आणि हे चालू झालेले आपल्याला कळतात. जसं आता हे जे मी आपल्याला सांगतो आहे ते आपण मोबाईलमधून म्हणा किंवा टी व्हीमधून आपण बघतो. ते आपल्याला दिसत असतं, डोळे आहेत म्हणून, कान आहेत म्हणून ऐकायला येत असतं. आणि आपली बुद्धी विचार करते त्या विषयाच्याबद्दल. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला कळतात. कानाला ऐकायला येतं आहे, डोळ्याला दिसतं आहे आणि त्याच्या संदर्भात आपण विचार करतो आहे. ह्या तिन्ही गोष्टी आपण अनुभवतो आहे. तो अनुभवणारा कोण आहे? तोच मी आहे. तेच वैश्विक चैतन्य आहे. ते आत्ता ह्या क्षणी आहे असं सांगतात. ते खूप इंटरेस्टिंग आहे. जसं आपण गाडीतून चाललो आहे त्यावेळेला आपण गाडी असतो का? नाही. आपण म्हणतो आम्ही गाडीत बसलो आहे, गाडी चालू आहे. कारण मी अनुभवतो ना, मी गाडीमध्ये बसलेलो आहे आणि गाडी चाललेली आहे. भले मी गाडी चालवत असेन
किंवा ड्रायव्हरच्या शेजारी बसलेलो असेल, मी गाडी नाही आहे, कारण मला कळतं आहे की मी गाडीत बसलो आहे. तसंच हे समजून घेता येतं की आपल्या जीवनात काय गोष्टी घडत आहेत, माझे विचार आता सध्या काय चालू आहेत, मी काय बघतो आहे, मी काय ऐकतो आहे, मी काय बोलतो आहे, हे सगळं मला कळतं आहे. मग मी देह कसा असेन? नाहीच आहे मुळी. ते म्हणतात तू देह आहेस अशा विचारात राहिलास तर तुझ्या वाट्याला कर्म येणार, मग त्या कर्माचा सिद्धांत येणार, मग त्याप्रमाणे जन्म येणार. ह्या सगळ्या गोष्टी, मग दुःख आहे, पीडा आहे, अशांतता आहे. ह्या जन्मात मी कुणाचं वाईट केलं नाही, माझ्याच वाट्याला दुःख का? कारण गत जन्मात काय केलं आठवत नाही. कुठल्या तरी हव्यासापोटी काहीतरी आपण केलेलं असतं, कुणाला तरी दुखवलं असतं. काया वाचा मनाने आपण कर्म करतो. आपल्याला कर्माचा सिद्धांत माहिती आहे. प्रत्येक कर्माची नोंद होत असते, कारण ते प्रकृतीचं काम आहे. मायेच्या माध्यमातून ज्या विश्वाची निर्मिती झालेली आहे त्याच्यात ही सगळी गणितं आहेत. प्रत्येक व्यक्तीचं केलेलं कर्म काया वाचा मनाने त्याची नोंद होत असते. जरी देह गेला तरीसुद्धा सूक्ष्म देह ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला त्याचे विचार, बुद्धी, मन हे कार्यरत असतात. आपल्याला माहिती आहे. मनुष्य गेला म्हणजे स्थूल देह गेला, 5 तत्वाचा देह आहे, तो 5 तत्वामध्ये विलीन झाला. परंतु सूक्ष्मदेह जो बाहेर पडतो त्याच्यात सगळे विचार आहेत, त्याच्यातच बुद्धी आहे, त्याच्यातच मेमरीज आहेत, आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी आहेत. मग ते सगळं जे काही आहे ते घेऊन बाहेर पडतो आपण आणि पुन्हा नवीन देहाच्या शोधात जातो. आपण हे सगळं समजून घेतलं आहे. मग ज्यावेळेला नवीन देह परत मिळतो त्यावेळेला बरोबर ह्याच्या अगोदर ज्या ज्या देहामधून जे जे काही कर्म केलं आहे काया वाचा मनानं, ते सगळे हिशोब तिथं पाठवले जातात आणि त्याप्रमाणे जीवन वाटायला येतं. आपल्याला एवढं हे ऐकून माहिती असतं, आपण जीवनात काहीतरी नको असलेल्या गोष्टी घडल्या की काय गतजन्मात केलं काय माहिती म्हणतो आपण. मग हे जे काही चालू आहे ह्याच्यातून कधी बाहेर पडणार? मग श्रीकृष्णाने गीतेचं सार हेच आहे. तू जीवन म्हणजे काय समजून घे, तू स्वतः कोण आहेस हे समजून घे. म्हणजे तुला पाप काय आणि पुण्य काय, मग तो परमात्मा कोण, सगळ्या गोष्टी कळतील. पहिले खुद को जानो, बाद में खुदा नजर आएगा. मग आपण भक्तीनं सुरुवात करतो आणि मग काहीतरी साधना करतो, ध्यान लावतो. या सगळ्या प्रक्रियेतून मग ज्ञान म्हणजे काया वाचा मन एकरूप झाल्याशिवाय जसं कर्म निर्माण होत नाही तसं आपल्याला ज्ञानही होत नाही. मग आपण ज्यावेळेला ती गोष्ट समजून घेण्याकरता आपल्याला नितध्यास लागला पाहिजे त्याच्याकरता की काय आहे, मी ह्या जन्मात समजूनच घेणार आहे, मी नक्की कोण आहे. उपनिषदा म्हणतात तुला ज्या वेळेला कळेल की नक्की तू कोण आहेस त्यावेळेला जन्म मृत्यूच्या पलीकडे जाशील. तुला जन्मही नाही आहे, मृत्यू नाही आहे, तू फक्त साक्षी आहेत. तू फक्त साक्षी आहेस. तू सगळं हे बघतोयस. तुझे अनेक जन्म तू बघितलेस. पुढं काय घडणार आहे हे तुला सगळं कळेल. परंतु तुझ्या मूळ चैतन्याशी तू एकरूप हो. आणि हे वैश्विक चैतन्य सगळ्यांचं एकच आहे हेही लक्षात ठेव. हा एक ॲडिशनल त्याला प्रश्न जोडला गेला, तोही आपण ह्या खेपेला समजून घेऊया. सर्वतोपरी आत्मा एक आहे असं सद्गुरूंनी सांगितलं आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांचे सगळे सद्गुरू हेच म्हणतात की सगळीकडे परमेश्वर आहे. मग सर्वतोपरी आत्मा एक आहे हे कसं काय? आता 100 लोक आहेत, 1000 लोक आहेत, सगळेजण वेगवेगळे जन्माला येतात, वेगवेगळ्या मरत आहेत, जीवन कालमर्यादा वेगवेगळी आहे. मग आत्मा कसा एक असेल? प्रत्येकाचा आत्मा भिन्न असणार ना असं आपल्याला वाटतं. ते म्हणतात सगळीकडे वैश्विक चैतन्य एकच आहे, कारण मुळात विश्वाची उत्पत्तीच जिथं त्या वैश्विक चैतन्यातून म्हणजे त्या ब्रह्मातून झालेली आहे तिथं तो नाही अशी अवस्थाच असू शकणार नाही आणि तो एकच आहे. मग आता काही जण हे मान्य करतात की सगळ्या ठिकाणी आत्मा आहे, परंतु तो एकच आत्मा आहे सगळीकडे हे जरासं कळायला अवघड पडतं. उपनिषदांमध्ये ते खूप व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. त्यांनी उदाहरण काय दिलं, मडकी ठेवली आहेत. आपण अशी कल्पना करूया की 100 मडकी ठेवली आहेत, त्याच्यात पाणी भरलेलं आहे, सूर्यवर एक आहे, त्या सूर्याचं प्रतिबिंब प्रत्येक मडक्यात पडतं. 100 मडकी आहेत, 100 प्रतिबिंब पडली मडक्यात, म्हणजे 100 सूर्य आहेत का? नाही आहेत, सूर्य एकच आहे. जसं एखादं मडकं त्यातलं फुटलं, जुनं झालं, तर त्याच्यातलं पाणी आपण काढून नवीन मडक्यात भरतो. त्या पाण्याबरोबर त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या नवीन मडक्यात जातं. त्या सूर्याचं प्रतिबिंब म्हणजे तो सूर्य त्या पाण्याला कनेक्टेड आहे का? नाही, तो प्रतिबिंबित आहे.
तो सगळ्यांचा एकच आहे. खूप समजून घेण्यासारख्या त्या गोष्टी. ते प्रतिबिंब पाणी कितीही गढूळ असू दे, त्याचा आकार कितीही असू दे, प्रतिबिंबात फरक नाही. पाणी गढूळ झालं म्हणून प्रतिबिंब गढूळ होतं का? नाही. ते परिपूर्ण शुद्धच असतं, कारण ते त्याच्याशी एकरूप नाही आहे. तेच सांगायचं वेदांतांना, तेच सांगायचं उपनिषदाला की तुमच्यामध्ये जे काही आत्मिक तत्त्व आहे, जी वैश्विक शक्ती आहे, ती तुमच्या जीवनाशी एकरूप नाही आहे. पण ती आहे म्हणून जीवनाला अस्तित्व आहे, म्हणूनच जीवन आहे. हे तेवढंच खरं आहे. म्हटलं तर ते आहे म्हणून जीवन आहे, कारण ते गेल्या क्षणी मनुष्य गेला म्हणतो आपण, परंतु ते कशात इन्व्हॉल्व नाही आहे, ते कशात अडकत नाही, म्हणून ते मलिन होत नाही. आत्मा अस्वच्छ नसतो. आपले विचार अस्वच्छ असतात, दूषित असतात. तसं ते मडक्यांमधल्या पाणी किती गढूळ असलं तरीसुद्धा त्याच्यात सूर्याचं पडणारं प्रतिबिंब हे सारखंच असतं, आणि त्याला सूर्याला काही फरक नाही पडत. म्हणजे त्या दोन गोष्टी आपल्याला कळल्या. मडक्यातलं पाणी कितीही अशुद्ध झालं तरीसुद्धा त्याचा परिणाम त्या प्रतिबिंबावर होत नाही. आणि कितीही मडकी असली तरीसुद्धा तो सूर्य एकच आहे. जेवढी मडकी अधिक तेवढे त्याचे प्रतिबिंब अधिक. 1000 असले म्हणून 1000 सूर्य नाही होत, सूर्य एकच आहे. तशी ही वैश्विक शक्ती, हा जो कॉन्शियसनेस आहे, हा सगळीकडे एकच आहे. मनुष्य जन्माला आला की तो त्याला मागं सपोर्ट करतो, म्हणजे त्याचं अस्तित्व आहे म्हणून त्याला जीवन आहे. त्याच्याकरता अजून एक उदाहरण खूप सुंदर देतात ते, आणि आपल्याला ते पटतं. आपण घरात विजेची उपकरणं वापरतो वेगवेगळी. पंखा आहे, टी व्ही आहे, रेफ्रिजरेटर आहे, गिझर आहे. वीज आणि ते उपकरण, फ्रीज आपल्याला माहिती आहे वस्तू गार करतो, आणि गिझर ते पाणी गरम करतो. गरम करणं आणि गार करणं हे त्या फ्रीजचा म्हणजे त्या वस्तूचा गुणधर्म आहे. त्यातील विजेचा आहे का? नाही. वीज असल्यामुळे त्याला अस्तित्व आहे, म्हणजे ते कार्य करणार आहे विजेमुळे. ती वीज आहे म्हणून फ्रीज चालतो आहे. मग फ्रीजचा गुणधर्म काय आहे? त्याच्यात ठेवलेल्या वस्तू गार करणं. गिझर आहे, पाणी तापवणं हा त्याचा गुणधर्म आहे. पण वीज गेली तर ते तापवू शकत नाही. पण विजेच्या अस्तित्वामुळे तो गिझर कार्यरत आहे, तो कार्य करतो. तसा फ्रीज कार्य करतो, पंखा फिरतो, टी व्ही चालतो. पण टी व्हीतले चॅनल दाखवणं हे विजेचं काम नाही आहे, ते टी व्हीचं काम आहे. तसं आपण जे काही कर्म करू त्याला साक्षी आहे आपलंच आत्मिक तत्त्व. त्यामुळे ते कशात इन्व्हॉल्व नाही आहे. ते म्हणतात तू जे काय करणार आहेस ते तुझ्या वाट्याला येणार आहे, पण मी आहे म्हणून तुला अस्तित्व आहे. मग तो फक्त साक्षी बघत असतो, तो कशातही इन्व्हॉल्व नाही आहे. म्हणून आपलं आदी अनादी आत्मिक तत्त्व हे अनेक युगानुयुग तेच आहे, त्याच्यात बदल नाही. आपले कितीही का जन्म होऊन देत, आपल्या जीवनात सुख येऊन दे, दुःख येऊन दे, काहीही होऊन दे, काही फरक पडत नाही. वीज गेली की सगळी उपकरणं बंद पडतात. वीज असतील तर उपकरणं चालणार. तसंच आत्मा जोपर्यंत आपल्यामध्ये आहे, वैश्विक चैतन्य आपल्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण चलनवलन करणार. आपण काही का कर्म करू, काय न करू, वाचन करू अथवा मनाने करू, ते कर्म काय असेल ह्याच्याशी त्याचं देणं घेणं नाही आहे. तू जे काय कर्म करशील तसं वाटायला येणार आहे. फ्रीज लावलास तर पाणी त्यातलं थंड होईल, गिझर लावलास तर गरम होईल. तद्वत आपल्यामध्ये असलेले आत्मिक चैतन्य आहे म्हणून ही सगळी इंद्रिय कार्य करत आहेत, पंचसंवेदना कार्य करत आहेत, हे जग अनुभवत आहेत. मग ह्या जगाला बघून आपलं खरं अस्तित्व काय आहे हे समजून घेऊन त्या अस्तित्वाशी एकरूप व्हायचं एवढंच सांगितलेलं आहे. पण तेवढंच सोडून आपण फक्त नको असलेल्या गोष्टी करण्यामध्ये जीवन व्यर्थ घालवतो असं सद्गुरू सांगतात. किती आता पटतं की नाही? फक्त नको असलेले विषय आपण गोळा करतो आणि पाहिजे असलेला विषय आपल्यापासून लांब आहे, आणि तो आपलाच आहे, आपल्या अस्तित्वाचा आहे. आपलं खरं अस्तित्व काय आहे हे जाणून घे म्हणतात सद्गुरू. वेदांत तेच सांगतो, उपनिषद तेच सांगतात, श्रीकृष्णाने गीतेचं सगळं सार तेच सांगितलं आहे. तू स्वतः जोपर्यंत कोण आहेस हे कळणार नाही तोपर्यंत तुला या कर्मातून मुक्त होता येणार नाही. तू पुन्हा पुन्हा कर्म करणार अज्ञानानं. यू आर इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस, बिकॉज ऑफ इग्नोरन्स यू ट्रॅप्ड इन संसारा म्हटलं आहे. म्हणजे आपण या संसारात अज्ञानामुळे अडकलो गेलो आहे. सद्गुरू म्हणतात तुझ्या मागाचा संसार आहे ना, तो कर ना,
आता तुला आता हे काय मुक्तावस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात म्हणून लगेच काही हिमालयामध्ये तपश्चर्येला जायचं नाही आहे. परंतु कर्तव्य म्हणून संसार कर आणि स्वतःचं खरं अस्तित्व काय आहे हे समजून घेऊन, जाणून घेऊन, जाणीवेनं समजून घेऊन जीवन जग. जो काही ऋणानुबंध आणला आहेस तो सगळा संपव. नवीन काहीतरी निर्माण करू नको. नवीन काहीतरी ऋणानुबंध केलास तर तो परत सोडवायला पुन्हा जन्माला यावं लागेल. जे काय आहे ते बघ, अनुभव. सुंदर आहे जग. परमेश्वरांनी कुठलीच कमतरता ठेवलेली नाही. आपल्या देहाच्या ठिकाणी नाही आहे आणि जगातही नाही आहे. पण नको असलेली अपेक्षा जर का केली तर ती अपेक्षा पूर्ण होत नाही. ह्या दुःखामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येशील. प्रत्यक्षात दुःख म्हणून काही नाही आहे जगामध्ये. म्हणून त्या सद्गुरूंनी एका ठिकाणी सांगितलं का सुख आणि दुःख असं काही खरंच असतं ह्या जगामध्ये. तर जगामध्ये इतक्या तऱ्हेची नानाविध झाडं आहेत, फळं आहेत. तर सुखाचं म्हणून एक झाड लावलं असतं. परमेश्वरांनी त्याची पण निर्मिती केली असती. एवढी सगळी वेगवेगळी झाडं आहेत. सुखाचं म्हणून एक झाड आहे, तिथे त्या बागेमध्ये सुखाचं झाड आहे बरं का. असं आहे काय? नाही आहे. तर सुख आणि दुःख हे जे काय आहे हे सगळे आपल्या वैचारिक काल्पनिक गोष्टी आहेत. की एखादी गोष्ट मला मिळाली की मी सुखी, ती गेली की दुःखी. एक अपेक्षा केली, अपेक्षा भंग झाला. कारण अपेक्षेच्या मागं तो भंग म्हणून लिहिलेलं असतं म्हणे. इकडं अपेक्षा आहे आणि त्याच्या मागं भंग. ती पूर्ण होत नाही की मग आपण लगेच दुःखी. अरे काय आहे, मला फार वाटलं होतं हे मिळणार आहे पण ते नाही मिळालं. काय मिळालं ह्याचाच विचार केला न गेल्यामुळे फक्त दुःख आहे जीवनामध्ये. ओशो फार छान सांगतात, खरं काय आहे न कळणं ह्याच्यासारखं दुःख नाही आहे. मग ते करे कितीही म्हणे एखादा मनुष्य श्रीमंत असला, कितीही ऐहिक जरी उपभोगत असला तरीसुद्धा कशाची तरी कमतरता आहे हे त्याला शेवटपर्यंत जाणवत राहतं. कारण शेवटी ज्या सुखाची तो याचना करतो आहे किंवा ज्या सुखाची तो अपेक्षा करतो आहे ती अपेक्षा निर्माण होती आहे कुठून? ती आतूनच होती आहे. कारण सुख हे आंतरिक अवस्थेतलं प्रधान जे आत्मिक तत्व आहे त्याच्याकडे भरपूर आहे आणि आपल्याला पाहिजे थोडंसं, ते मिळत नाही आपल्याला. मग असं का व्हावं? आपण ते त्याच्याकडून मिळवत नाही आहे, आपण ह्या भौतिक जगाकडून मिळवायचा प्रयत्न करतो आहे. मग ते क्षणभंगूर होऊन बसतं. मिळालं आहे म्हणून तोपर्यंत निघून जातं. तर ते छान सांगतात म्हणे एखादी गोष्ट आपण अपेक्षा करतो आणि मी काहीतरी करून मिळवणार म्हणतो आणि ती मिळाल्यावर असं लक्षात येतं की मला जेवढं मिळवताना म्हणजे ज्यावेळेला मनात विचार आला होता ते अमुक अमुक वस्तू आपण मिळवूया, मी खूप समाधानी होईन, प्रत्यक्षात मिळाल्यानंतर ते समाधान खूप कमी आहे असं लक्षात येतं. ते मिळवण्याच्या अगोदर खूप समाधान मिळेल असं वाटलं होतं. त्यावेळेला ती प्रकृती म्हणते म्हणे बेटर लक नेक्स्ट टाईम, म्हणजे पुढल्या खेपेला मिळेल. तो पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे संपतच नाही. त्यालाच माया म्हटलेलं आहे. माया आपल्याला सगळ्यात अडकवत जाते. उगीचच आपण काहीतरी अपेक्षा निर्माण करतो, ते मिळवायचा प्रयत्न करतो, त्याच्या मागं लागतो. सोन्याची खाण आतच आहे, आपण बाहेर सोनं हुडकतोय. ते वैश्विक चैतन्य ज्याला ब्रह्म म्हटलेलं आहे ते आपल्या आतमध्येच आहे. डोळे बंद करून शांतपणे आपण असा कधीही विचार करत नाही की मी खरा कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, हे जीवन काय आहे. आपण कधीही आपण या देवळात कधी गेला आपण समजून घेतलं की कधी आपण देवदेवतांच्या समोर बसलो तर त्यांना कधी विचारत नाही माझा जन्मच का झाला आहे, हे सगळं जीवन काय आहे, ह्याचं मला ज्ञान दे, नाही आपण कधी विचारत. सद्गुरूंच्याकडे गेल्यावर तरी विचारतो का? नाही. सद्गुरूंना म्हणतो माझ्या जीवनात अशा अशा समस्या आहेत, तुम्ही काहीतरी मंत्र देता का, माझा हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. सद्गुरू दुःखी असतात. सद्गुरू म्हणतात अरे मी जे काही द्यायला आलो आहे, जे काही सांगायला आलो आहे ते हा ऐकायलाच तयार नाही आहे. हा काहीतरी स्वतःचंच नको असलेलं काहीतरी मांडून बसला आहे ज्याच्यातून काही निष्पन्नच होणार नाही आहे. कारण एखादी समस्या आहे ती सद्गुरूंच्या किंवा या देवदेवतांच्या कृपेने जर का ती सुटली म्हणजे आपण आयुष्यभर काय एकदम मुक्तावस्थेला गेलो का, किंवा विश्वातला सगळा आनंद आपल्याला प्राप्त झाला का? नाही. ते सगळं क्षणभंगूरच आहे, ते सगळं तात्पुरतंच आहे. कारण ते संपल्यानंतर लगेच दुसरं काहीतरी येतं. मग कायमस्वरूपी मी सुखी काय केल्याने होईन भौतिक जगातील विषय सोडून? तर ते आपलं आत्मज्ञान. तू स्वतःचं अस्तित्व काय आहे हे समजून घे, तू स्वतःला समजून घे. तिथं तुला कायमस्वरूपी सच्चिदानंद, कायमस्वरूपी समाधान, कायमस्वरूपी शांती ही तिथं आहे, मुबलक आहे म्हटलं आहे. आपण ह्या मूळ विषयापासून किती लांब गेलेलो आहोत. वाईट वाटतं की नाही? किती सुंदर आहे सगळा विषय. आणि हा आजचा नाही आहे, हजारो वर्षापूर्वी
वेदांत सांगून ठेवलेले आहेत. त्याच्यातून उपनिषद म्हणजे वेदांत सार उपनिषदांमध्ये शंकराचार्यांनी सांगितलं. भगवद्गीतेमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सगळा हाच विषय सांगितला, सगळा वेदांतच सांगितला. आत्तापर्यंतचे जेवढे थोर दिव्य पुण्य विभूती होऊन गेले आपल्या देशांमध्ये, मोठमोठे साधू संत, सगळ्यांनी हाच विषय सांगितला. त्या परमेश्वराला समजून घे. तू त्या परमेश्वराचाच अंश आहेस. प्रत्यक्षामध्ये आपलं वैश्विक चैतन्य हे ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या मागं तेच आहे, पण ते आपल्यामध्ये रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस स्वरूपामध्ये म्हणजे जीवात्मा स्वरूपामध्ये आपल्या ठिकाणी आहे. म्हणून ते आपल्याला लगेच कळत नाही, लगेच त्याचा अनुभव घेता येत नाही. आपल्याला अनुभव ह्या भौतिक जगाचा होतो लगेच, कारण आपल्याला ते डोळ्याला दिसतं आहे. आपण स्पर्शाने अनुभवू शकतो. आपण एखादी आवडती वस्तू आणतो आणि खातो, किंवा चांगलं संगीत लावतो, ऐकतो, सिनेमा बघतो. परंतु ते ब्रह्मचैतन्य आपल्याला कुठल्या माध्यमाने आपण अनुभवणार, तर ते आपण समजून घेतलं. त्याच्याकरता ज्ञान हेच माध्यम आहे, आणि ते अनुभवण्याचं माध्यम म्हणजे वेदांत. ते वैश्विक चैतन्य आपल्याला वेदांत समजून घेतल्याखेरीज कळणार नाही. ते अनुभवाचं माध्यमच वेदांत आहेत, ते अनुभवण्याचं माध्यमच उपनिषद आहेत. त्याच्या माध्यमातूनच आपल्याला समजणार. मग आपल्याला जसं मगाशी आपण उदाहरण घेतलं की आपण गाडीत बसलो आहे म्हणजे गाडी आपण नाही आहे. आपल्याला माहिती आहे आपण गाडीत बसलो आहे, गाडी मी नाही आहे बाबा, मी वेगळा आहे. तसं आपल्यामध्येच आपण हे सगळं अनुभवतो आहे. ह्याच डोळ्यातून वेगवेगळ्या गोष्टी पाहतो आहे, वेगवेगळे विचार करतो आहे. पण पाहणारा, तो साक्षी, तो दृष्टा, तो वेगळा आहे आणि तो खरा मी आहे. ह्याचा आपण चिंतन मनन नित्याध्यास केल्यानंतर आपल्याला हळूहळू आपण त्या अवस्थेला आत जायला लागतो. आत्तापर्यंत आपण बरेच विषय समजून घेतले की वेदांताचं सार जी उपनिषद आहेत त्याचा केवढा विषय आहे आणि किती महत्त्वाचा आहे. प्रत्येक मानवी जीवनाकरता त्याचा उपयोग आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. फक्त समजून घेण्यात आपण कमी पडतो. त्यांनी भरभरून दिलेलं आहे. मग आपण होईल तेवढा समजून घ्यायचा प्रयत्न करून, आता मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, की मी काय परिपूर्ण समजून सांगतो आहे किंवा परिपूर्ण मलाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत असंही नाही आहे. परंतु हे सगळं मटेरियल उपलब्ध आहे. आपल्याकडे वेद आहेत, उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे, धर्मग्रंथ आहेत, की सगळ्याचं सार हेच आहे. मग आपण ते समजून घेऊ शकतो. फक्त आपल्याला इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे. मग तो इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून काहीतरी सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ह्याच्या पुढील भागामध्ये आपण आणखीन काही ह्याच्यातील विषय घेऊया. नमस्कार.